अभिनव भारत शिक्षण संस्था आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातर्फे या वर्षीपासून सावरकर प्रतिष्ठानची स्थापना करून संस्थेअंतर्गत आणि या जन्मोत्सव सावरकरांचा साजरा करण्याचा आमचा कार्यक्रम ठरलेला आहे। त्या कार्यक्रमात 2 दिवसाचा कार्यक्रम आहे, 28 आणि 29। 28 तारखेला आमच्या महाविद्यालयामध्ये सावरकरांच्या वाङ्मयावर अभिवादन स्पर्धा आणि सायंकाळी 5 वाजता सावरकरांच्या गीतावर संगीतमय कार्यक्रम ठेवला आहे। दुसऱ्या दिवशी 29 तारखेला कुसुम सभागृहामध्ये सायंकाळी 6 वाजता सावरकरांच्या नावे पुरस्कार देण्यात येण्याचे ठरलेले आहे। त्यानिमित्त या वर्षीचा पुरस्कार नांदेडमधले थोर सावरकरवादी विचारवंत शेषरावजी मोरे यांना देण्यात येणार आहे। आणि त्यानिमित्तच नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार हे 4 जणांना दिलीप ठाकूर, तुमचं डॉक्टर मालपानी, डॉक्टर करंबेळकर आणि मल्हार लाटकर यांना देण्यात येणार आहे। तरी हा कार्यक्रम कुसुम सभागृहामध्ये होणार आहे। तरी या निमित्त या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटन मंत्री देवदत्त जोशी राहणार आहेत। मान्यवर सुद्धा ते प्रताप पाटील चिखलीकर, कोहळीकर, आमदार कोहळीकर, माजी आमदार अमरभाऊ राजूरकर आणि तुमचे आमदार केराम हे उपस्थित राहणार आहेत। आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनता प्रतिसाद देईल नक्की याची मला अपेक्षा आहे। कशाची सावरकर प्रतिष्ठानचा जो पुरस्कार आहे, जो आम्ही सावरकरांच्या नावानं सावरकर देणार आहोत, 21,000 मानचिन्ह, मानपत्र आणि शाल श्रीफळ देणार।